नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण सांगितल्याप्रमाणेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 5वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र दिला जाणार आहे आणि येणाऱ्या 5 ऑक्टोबरला म्हणजे येणाऱ्या 5 तारखेला शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यवतमाळ दौऱ्यावर असून यवतमाळ जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि यवतमाळ येथे पोरादेवी या ठिकाणी नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम आहे आणि याच कार्यक्रमाचं औचित्य साधून पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचं वितरण आणि त्याबरोबरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याचं वितरण आणि दोन्ही हप्ते म्हणजेच एकूण 4000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये येणाऱ्या 5 तारखेला येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना महत्त्वाची कामं करायची आहेत। ती कामं जर शेतकऱ्यांनी नाही केली तर शेतकऱ्यांना ते पैसे येणार नाहीत, 2 हप्ते एकत्र येणार नाहीत। मग याच व्हिडिओच्या माध्यमातून ते कोणती कामं करायची आहेत याच्या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार। याचबरोबर हे दोन्ही हप्ते एकत्र शेतकऱ्यांच्या कोणत्या खात्यामध्ये येणार याची माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो भारतीय शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, अखेर राज्य सरकारच्या माध्यमातून काल 30 सप्टेंबर 2024 रोजी एक महत्त्वाचा जीआर मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून निर्गमित केलेला आहे। काल 30 सप्टेंबर रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याचा वितरणासाठी जे काही निधी लागणार होता तो अखेर मंजूर केलेला आहे। त्याचा जीआर सुद्धा शासनाने काढलेला आहे। मी तुम्हाला जीआर स्क्रीनवर दाखवू शकतो की एकूण राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्यासाठी एकूण 2254 कोटी 2254 कोटी 96 लाख रुपयाचा निधी 5व्या हप्त्यासाठी मंजूर केलेला आहे। त्यामुळे आता 5व्या हप्त्यासाठी जे काही निधी लागणार होता तो निधी मंजूर केल्यामुळे अखेर 5व्या हप्त्याचा वाटप करण्याचा अखेर मार्ग मोकळा झालेला। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। परंतु मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या आणि नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्ते एकत्र येण्यासाठी शेतकऱ्यांना महत्त्वाची कामं करायची, ती कामं कोणती करणार ते सांगणार आहे। परंतु मित्रांनो, एकूण राज्यातील पीएम किसान योजनेसाठी 90,50,000 शेतकरी पात्र आहेत आणि देशातील 11 कोटी पात्र आहेत। त्यामुळे पीएम किसान योजनेचा एकूण देशामध्ये 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 22,000 कोटी रुपयाचं वितरण होणार आणि आपल्या देशातील 90,50,000 शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याचं वितरण होणार आणि त्याबरोबरच नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याचं 2254 कोटी 96 लाख रुपये नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्याचं वितरण त्याच दिवशी होणार आणि एकूण 90,50,000 शेतकरी त्यासाठी पात्र करण्यात आलेले, अशी माहिती काल शासनाच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, आता कोणती कामं करायची आहेत शेतकऱ्यांना ही माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम जर सांगायचं झालं तर जवळपास आपल्याला 3 कामं करायची। त्याच्यामध्ये लँड सीडिंग यस असणे अत्यंत महत्त्वाचं आहे, आधार सीडिंग यस असणे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि केवायसी शेतकऱ्याची यस असणे अत्यंत महत्त्वाचं आहे। म्हणजे लँडचा प्रॉब्लेम जर असेल, म्हणजे त्याचा मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर त्याचं जर मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर जवळपास जमीन नावावर असणे किंवा नसणे। आता काही शेतकऱ्यांची जमीन नावावर असून सुद्धा त्यांचा लँडचा प्रॉब्लेम न दाखवत आहे किंवा अगोदरचे त्यांना पीएम किसान नमो शेतकरीचे पैसे भेटले आहेत, परंतु सध्या त्यांचा लँडचा प्रॉब्लेम न दाखवत आहे। काही कारणास्तव, काही शासनाच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचा लँडचा प्रॉब्लेम न दाखवत आहे आणि तसा जर तुमचा लँडचा प्रॉब्लेम न असेल तर तुमचं तहसील कार्यालय, तुमचं तलाठी कार्यालय किंवा तुमचं तालुका कृषी कार्यालयामध्ये भेट देऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम शेतकरी मित्रांनो दुरुस्त करू शकता। त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे, त्यासाठी तुम्हाला 7/12 होल्डिंग म्हणजे जमीन नावावर असल्याचा पुरावा, ज्यामध्ये 7/12 होल्डिंग, याचबरोबर तुमचा आधार कार्डचा झेरॉक्स, याचबरोबर तुमचं पीएम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचा लँडचा जे काही नोचा प्रॉब्लेम आहे ते स्टेटस तुम्हाला, त्याचा स्क्रीनशॉट किंवा त्याचा फोटो, त्याचा झेरॉक्स तुम्हाला त्या ठिकाणी जोडून तुमच्या जे काही अधिकारी असतील त्यांना देणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि हे जर तुमचा लँडचा प्रॉब्लेम न असेल तर तुम्हाला हे दोन्ही हप्ते येणार नाही आणि या पुढचे कोणतेच हप्ते पीएम किसान नमो शेतकरीचे येणार नाहीत, हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पुढचं महत्त्वाचं काम म्हणजे त्याच्यामध्ये ई केवायसी। तुम्ही जर अद्यापपर्यंत पीएम किसानची जर ई केवायसी केलेली असेल तर लवकर करून घ्या। आता भरपूर शेतकऱ्यांची याच्या अगोदर ई केवायसी केली होती, परंतु आता ई केवायसी मध्ये त्याचं स्टेटस न दाखवत आहे। काही शासनाच्या तांत्रिक पीएम किसानच्या वेबसाईटच्या बिघाडीमुळे किंवा दुरुस्तीमुळे काही शेतकऱ्यांचं न दाखवत आहे। तसं जर असेल तर लवकरात लवकर तुम्ही पीएम किसानची डबल केवायसी तुम्हाला करायची तर गरज नाही, परंतु तुम्ही केवायसी जर तुम्ही करू शकता
त्यामुळे काही शेतकऱ्यांची जर पहिल्यापासूनच जर केवायसी केली नसेल तर त्यांना लवकरात लवकर पीएम किसानची केवायसी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे। pmkisan.government.in या वेबसाईटवर या संकेतस्थळावरती भेट देऊन तुम्ही केवायसी करू शकता। आता भरपूर शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न उपस्थित केला जातो की दादा आम्ही पीएम किसानची केवायसी केलेली आहे परंतु आम्ही नमो शेतकरी योजनेची केवायसी केलेली नाही, मग आता आम्हाला नमो शेतकरीसाठी वेगळी केवायसी करावी लागणार का? हेच प्रश्न उत्तर म्हणजे नाही। जर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी केवायसी करण्याची गरज नाही, कारण की मित्रांनो जे काही नमो शेतकरी योजना राज्यामध्ये सुरू केली तर त्या नमो शेतकरी योजना सुरू करण्याकरिता जे काही पीएम किसानचा डेटा होता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसानचा डेटा आपल्या राज्य सरकारने घेतलेला आहे, आपल्या महसूल विभागाने घेतलेला आहे आणि तोच डेटा नमो शेतकरीसाठी वापरलेला आहे। त्यामुळे पीएम किसानचा डाटा आणि नमो शेतकरीचा डाटा मॅच केलेला आहे, याची जुळवणी केलेली आहे। त्यामुळे मित्र पीएम किसानची जर केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेसाठी वेगळी केवायसी करायची गरज नाही, तुम्हाला धावपळ करायची सुद्धा गरज नाही, हे मात्र मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। याचबरोबर मित्रांनो आधार सीडिंगचा प्रॉब्लेम तिसरा महत्त्वाचा आहे आणि तुमचा आधार सीडिंगचा प्रॉब्लेम जर यस असेल तर तुम्हाला कुठे काही करायची गरज नाही, परंतु तुमच्या आधारला बँक खाता अद्यापर्यंत कोणतंही लिंक नसेल तर तुम्हाला ते करणं अत्यंत बंधनकारक आहे। तुम्ही जर आधारला बँक खातं जर लिंक केलेलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या। जर तुम्हाला ते जर जमत नसेल किंवा एखादी बँक तुमच्या आधारला बँक खातं लिंक करत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं ओपन करून घ्या, कारण की इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं 24 तासामध्ये एनपीसीआय ला कनेक्ट होतं, आधारशी लिंक होतं। त्यामुळे शासनाचे जे काही डीबीटीनं पेमेंट येणार असतील किंवा इतर तुमच्या डीबीटीनं पेमेंट येणारे असतील, आधार लिंक खात्यामध्ये पैसे येणार असतील तर ते इंडियन पोस्ट पेमेंट बँक लवकर ऍक्सेप्ट करते, ते तुम्हाला करणं अत्यंत बंधनकारक आहे। आणि जर तुमचं आधारला बँक खातं इतर बँकेचा लिंक असेल म्हणजे ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, ज्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया, याचबरोबर इंडियन पोस्ट पेमेंट बँक असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, जर अगोदर लिंक असेल तर तुम्हाला ही बँकेचं खातं ओपन करण्याची गरज नाही, किंवा तुमचं दुसरं जर खातं असेल तर तिथं सुद्धा तुम्ही आधारला बँक खातं बँकेमध्ये जाऊन लिंक करू शकता। हे मात्र शेतकरी मित्रांनो सगळ्यात अत्यंत महत्त्वाचं आहे। हे तीन जर कामं तुमचे यश असतील तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता एकत्र 5 तारखेला येतील, अशा पद्धतीचं डिटेलमध्ये माहिती सांगण्यात आलेली आहे। तर मित्रांनो आपण जे काही अगोदर व्हिडिओ बनवले 2 हप्ते एकत्र, 5वा हप्ता आणि पीएम किसानचा 18वा हप्ता, हे दोन्ही हप्ते एकत्र येणार। आपली माहिती अत्यंत तंतोतंत आपल्या जे काही शासनाचे आपल्याला जे काही अगोदर अपडेट आले होते ते अपडेट आपलं खरं ठरलेलं आहे। आणि भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता उपस्थित की बाबा नमो शेतकरी योजनेचा 5वा हप्ता इतक्या लवकर का येणार, याचंही उत्तर मी तुम्हाला सांगतो की बाबा की शेतकरी मित्रांनो आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता आता या महिन्यामध्ये आता आज 1 तारीख आहे, या महिन्यातल्या कोणत्याही क्षणी लागू शकते किंवा 5 तारखेच्या नंतर पीएम किसानच्या 18व्या हप्त्याचं बटन दाबल्याबरोबर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू शकते। त्यामुळे राज्य सरकारने 5वा हप्ता वितरित करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे, पैसे सुद्धा निधी सुद्धा मंजूर केलेला आहे। आणि आपण जर पाहिलं तर 5व्या हप्त्याचा कालावधी संपत आलेला आहे, त्यामुळे 5व्या हप्त्याचा कालावधी सुद्धा सुरू झालेला आहे। त्यामुळे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 5व्या हप्त्याकरिताचा निधी 2254 कोटी 96 लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे। आणि आता पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्याबरोबर राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा सुद्धा हप्ता भेटणार आहे। त्यामुळे एकूण एकत्र शेतकऱ्यांना 4000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 18व्या हप्त्या संदर्भात आणि नमो शेतकरी योजनेच्या 5व्या हप्त्या संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि आमचे युट्यूब चॅनल भारतीय शेतकरी युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो, तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद।